श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज नवऱ्याकडून काहीतरी करून घ्यायचं काम होतं, म्हणून आज खूप छान पावभाजी बनवतात, म्हणून त्यांच्याकडून म्हटलं की चला आज पावभाजीची रेसिपी तुम्हीच बनवा. मग सर्वात आधी त्यांनी सगळ्या भाज्या ज्या लागत होत्या त्या सर्व वॉश करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी वाटाणे सोलले, एक गाजरसुद्धा बारीक कट केलं, एक बटाटा छान त्याचं साल काढून घेतली. नंतर तो बटाटा जो आहे तो सुद्धा बारीक काप करून घेतले. हे सगळं काप केल्यानंतर फ्लावर घेतली आणि फ्लावरचे सुद्धा काही काप करून घेतले. ह्या भाज्या परत एकदा पूर्ण वॉश करून घेतल्या आणि सोबतच त्यांनी हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकली आणि हिरवी मिरची त्यानंतर एक कुकर घेतला. कुकरमध्ये ह्या सगळ्या वॉश केलेल्या भाज्या टाकल्या. सर्वात आधी त्यांनी वाटाणे, त्याच्यानंतर कोबी, गाजर आणि हिरवी मिरची हे सगळं टाकलं आणि भाज्या जेवढ्या असतील तेवढ्याच अंदाजाने त्यांनी त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं. हे सगळं झाल्यानंतर कुकर जो आहे तो लावून घेतला आणि साधारण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. 2 शिट्ट्या झाल्यानंतर लगेच भाजी जी आहे ते मॅश केली. सगळी भाजी मॅश करून झाल्यानंतर एक पॅन ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी छान होऊ दिली. नंतर एक बारीकसुद्धा कांदा चॉप करून घेतला होता तो सुद्धा टाकून घेतला. कांदा जो आहे हा चांगला होऊ द्यायचा, कारण त्यांनी कांदा जर चांगला होऊ दिला नाही तर त्या भाजीची टेस्ट येणार नाही असे बोलले होते. त्यानंतर हिरवं लसूण जिरं छान टाकून घेतलं. त्यामध्ये थोडा कोथिंबीर घेतली होती म्हणून त्याचा कलर हिरवा आला होता. हे सगळं झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मस्त लाल चटणी, त्यानंतर थोडी हळद, त्यानंतर घरगुती मसाले, एक सिक्रेट मसाला, काळा मसाला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक पावभाजी मसाला, हा सगळं टाकून घेतलं आणि हे सगळं एकदा परत मस्त मिक्स केलं आणि एक सोबत पावभाजी न टाकता त्यामध्ये सर्वात आधी थोडी पावभाजी टाकली. ते परत एकदा सर्व काही मिक्स करून घेतलं. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर परत राहिलेली पावभाजी जी होती हे सुद्धा त्यामध्ये टाकून घेतली. अशीच पावभाजी आमची तयार झाली.